पाण्या पावसाचे दिवस आले. आता शेतीचा हंगाम सुरू झालाय आणि यातच हा माझ्या निवडणुका सुद्धा लागल्या. तिकडून वरिष्ठांचे फोन येऊ लागले. आता मलाही तिकडं लक्ष द्यावं लागेल आणि ते शेतीकडे सुद्धा लक्ष द्यावं लागेल. पण हा आपला दिनू कुठं गेला असेल? कारण सर्व जबाबदारी शेतीची या दिनीवर असते. दिनू म्हणजे आमच्या घरातील एक नौकर बरं का. पण कधीही मी त्याला नौकर ही उपमा दिली नाही. त्याला लहानपणापासून लहानाचं मोठं केलं, वाढवलं, संगोपन केलं आणि त्याला मी माझ्या घरातील एक सदस्यच म्हणून आजपर्यंत वागवीत आलो. कधी त्याला नौकर म्हणून अशी उणीव भासू दिली नाही. माझा जीवाभावाचा एक घरातील सदस्य आहे. हा कुठं गेला असेल? दिनू, अरे ए दिनू, अरे काय करतोस? अरे बाबा तनिष बिनिष टाक. पण हे बघ ना, शेतीचा हंगाम सुरू झालाय, लोकांच्या पेरण्या हो घातल्या आणि आपणच मागं पडतोय. अरे जरा शेतीकडे लक्ष देत जाणार बाबा. काय म्हणले जे? अरे बाबा शेतीचा हंगाम सुरू झाला, लोकांच्या पेरण्या व्हायला लागल्यात, आपण मागं पडलो आहोत ना. त्याचे हगाम होऊ द्या ना जी. एकदा हगाम चालू केलं तर मी थांबत नाही अजिबात. हगाम मोठा खतरनाक आहे. तसं नाही, कारण आता या साल्या हंगामामध्ये सुद्धा माझ्या निवडणुका सुद्धा लागल्या. अरे त्या वरिष्ठांचे फोन मला यायला लागले. आता मलाही तिकडे जावं लागेल, काही दौरे करावे लागतील. दौरे आहे का तुमचे? अरे हो, आता दौरे तर करावंच लागेल ना. कारण आता पराठा निघले, आता कोणते डवरे मारताजी? ते डवरे नाही. असा कसा वेळा आहेस रे? तुला समजत नाही का? अरे हे डवरे नाही, आमचे दौरे. म्हणजे प्रत्येक गावाला जाणे, आपल्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणे. म्हणजे गावोगावी जाऊन तुम्ही प्रचार करता? हा, प्रचार करावा लागेल. कारण या वेळेस मी जिल्हा परिषदला उभा आहे. काय उभे राहायचा जी? 4 वेळा झाला उभे. बरं तुम्ही कधी बसल्या तर नाही. अजून 5वी वेळ तुम्ही उभेच राहतो. ए दिनू, ते जाऊ दे. आता थट्टा मस्करी करायची वेळ नाही. आता बैलाला चारा पाणी झाला ना? झाला, चारा पाणी झालं. मग आता एक काम करायचं, आता जाऊन शेतामध्ये नांगरणी करायची. नांगरणी बकरणी करून आहे ना तर पेरणी करायची. नांगरणी पेरणी करायची गोष्ट तुमची बरोबर आहे. पण अजून जागेला काही बल गेला नाही. त्या खालच्या जागेला, ते वर टेकडावरची जागा आहे ना, तिथं पूर्ण वाराणी आलेली आहे. आली का? वाराणी आलेली आहे. अरे मी सकाळीच गेलो होतो ना शेतावर. सकाळी गेल्या तेव्हा वाराणी होती. हो आहे, वाराणी येऊ ना. तिथं जायचं, नांगरणी बकरणी करायची आणि पेरणी करायची. नांगरणी बकरणी पेरणी करतो म्हणा, पण आता या वर्षी कोणता पीक पेरून जे? अरे बाबा या वर्षी आपण चणा पेरू. चणा तुम्ही नाव नको घ्या. काय झालं बाबा? मला गेल्या वर्षी चणा पेरून तर झाला का? नाव बुडू बाकी होऊन गेला. शेड्यावर 2-2 घोगले लागले, बाकीचे पुढात पचून गेला. अरे या वर्षी आपण वेगळी व्हेरायटी आणू. मला तेच म्हणायचं. आता वेगळी व्हेरायटी म्हणजे एकच आहे. कोणती? आजकाल लोक नाही का मस्त चहावर भिडले आहे, साखर पेरून देऊन म्हणता. अरे ही साखर कधी पेरायची असते का? तुला कळत कसं नाही? अरे साखर पेरायची नसते. हे साखर ऊसापासून तयार होते. ऊस पहिलं होते, ऊस लावायचं आणि त्या ऊसापासून साखर तयार होते. साखर कोणी लावते का? साखर झाडाला लागतं का? मग त्याच्या मग त्या ऊसाले का साखर वापते का मग शेती डायरेक्ट? तू वेळा तर वेळात. अरे बाबा तसं नाही, त्याला मशीन मध्ये लावतात, त्याचा रस काढतात आणि त्याच्यापासून प्रक्रिया करून साखर तयार करतात. बरं 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 ठीक आहे. मग साखर नाही पेरून घ्या तुम्ही म्हणता ना. तर या वर्षी आता तुम्ही चणे पेरायचे म्हणून चणाच पेरायचं. नवीन व्हेरायटी आणली मी. चणा गिना नाही पेरून या वर्षी. काय पेरायचं ना? या वर्षी डायरेक्ट हरभरा.
गेल्या वर्षीचा चणा काय जमला नाही, यावर्षी हरभरा पेरला. अरे दिनू, हरभरा आणि चणा एकच. हरभऱ्याला चणा म्हणतात, म्हणतो का? मग का दोन? मी दोघं म्हणतात, चणा वेगळा आणि हरभरा वेगळा म्हणतात. काय म्हणून म्हटलं दोन वर्ग शिकायला पाहिजे. शिकायला पाहिजे. बरं का करूचे, जलमलो ना मायकानं पटणे मरूनच गेले. जिवंत होता बरं, बापकानं धोकू धोकू जागेवर जिरून गेला. आता घरी आहे ना, मागच्या खोलीमध्ये हाड बांधूनच आहेत बापा, आठवणीसाठी म्हणून. खरंच हा आमचा दिनू आहे ना, मोठा खट्ट्याळ. खरंच फार विनोदी माणूस आहे. पण मी काय म्हणतो, आता ते जाऊ दे. चल, आता शेताच्या कामाला लागा. पण ठीक आहे, मी आता जातो. बैल धरतो, जाऊन वरची जागा वाराने आली म्हणताना हो. पूर्ण वाहून टाकतो. वाहून टाकायचं. नागरणी करतो, पेरणी करतो ना, बस पाणी करून देतो. अरे पेरणी करून द्यायची, पहिलंच पाणी करून द्यायचं का? काय जी पेरणी झाली आम्हाला हा, म्हणता. पेरणी झाल्यानंतर मग पाणी करायचं. हा. ठीक आहे. हा, ठीक आहे. आणि तुला शेतामध्ये डब्बा आहे ना, हे महत्वाचं. कारण मला माहिती आहे तुला वेळेवर जेवण हवं. मला माहिती आहे, म्हणून मी तुला वेळेवरती डब्बा पोहोचवून देईन. आता मला तर तालुक्याला जावं लागेल, पण आपला तो आहे ना सुरेश मालक, त्याच्याजवळ मी डब्बा पाठवून देईन. ठीक आहे. ठीक आहे. तुम्ही तालुक्याला जा आणि मात्र डबा वेळेवर आला पाहिजे. नको. कारण मी कसा भूकाचा मोठा आसड माणूस आहे. हो बाबा, हो त्याची काळजी करायची नाही. कारण मी आहे ना, मी आजपर्यंत तुला कधी उपाशी ठेवलंय का? नाही ना. मग मी आहे तोपर्यंत माझा विश्वास ठेवायचा. हा, हे पहिलं झालं आता दादी. तनी सरली का त्याच्या पाठी. अरे जा मग, संपली असेल टाकून दे पुन्हा, कारण आता शेतावर जायचं आहे ना. मग तुला दिवसभर काय मग बोबलत आहे? म्हणून ते पहिल्याचं परपंच. बापरे! ऊस म्हणतात का दे? हा? अरे बाबा, बैल आहेत, आपला पोट एवढाच आहे, पण बैलाचा पोट मोठा आहे. नाही जी, तुमच्यापेक्षा माझा मोठा जेव्हा काहीच पाहून घ्यावा. हो हो. डबा बाजूला लवकर पाठवा. अरे वेळेवर डबा. खरंच कसं हसता खेळता कुटुंब आहे माझं. आमच्या या कुटुंबामध्ये हा आमचा एक विनोदवीर म्हणजे आमचा दिनू. खट्ट्याळ मस्करी करणारा. पण असो, आता